प्रतिज्ञा पूर्ण होत नाही अशा अनेक प्रतिज्ञा रावणाने केल्या होत्या. परत पुन्हा एक प्रतिज्ञा केली होती की मी समुद्राचं खारट पाणी गोड करीन. अशा अनेक प्रतिज्ञा केल्या होत्या, पण प्रतिज्ञा पूर्ण होतातच असं नाही. प्रत्येक प्रतिज्ञा करतं, आपण हे प्रतिज्ञा करतो, पण पूर्ण होतीलच असं नाही. तसं ज्ञानोबराय सांगतात की प्रतिज्ञा करताय ज्ञानोबराय का हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. ओवीतून सांगतात की 12व्या अध्यायात, कारण ज्ञानेश्वरी मध्ये 18 अध्याय कशी निर्माण झाले याचा जर विचार करायचा ठरला तर प्रत्येक अध्यायामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, सांख्ययोग, भक्तियोग प्रत्येक अध्यायाचं एक विशिष्ट महत्व आहे, पण 12व्या अध्यायाला एक विशिष्ट महत्व दिलंय. तर बाकीचे अध्याय महत्वाचे नाही का? तसं नाही, तर सगळेच अध्याय महत्वाचे आहे, पण 8व्या अध्यायाच्या प्रारंभी आणि शेवट, 8व्या अध्यायाच्या शेवट आणि प्रारंभी असा विचार केला तर 8व्या अध्यायानंतर 8व्या अध्यायाच्या शेवटचा विचार जर केला तर भक्तियोग, ब्रह्मप्राप्ती आणि आत्म्याची प्राप्ती कशी होती. अवधान हा शब्द का वापरला तर या अवधान ऐकी दिजे मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे. जर सर्व सुख प्राप्त करायचं असेल, जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला अवधान ऐकावं लागेल. म्हणजे अवधान या शब्दाचा अर्थ असा की ऐकणे किंवा श्रवण करणे. श्रवण करणे म्हणजे काय? श्रवण तर प्रत्येक जण करतोय, आपण हजारो भरतोय ना. आपण 750 वर्ष झाले माऊलींना, 750 वर्षापासून आपण कीर्तन ऐकतोय, भजन ऐकतोय, गाथा ऐकतोय, प्रत्येक जवळजवळ 750 वर्ष झाली, परंतु अजून आपल्याला काही फरक पडला नाही. परंतु अवधान या शब्दाचा अर्थ माऊली ते असा सांगतात, अवधान म्हणजे मनाने श्रवण करणे, मन चिंतनाने. म्हणजे एखादी गोष्ट आपण ऐकली तर तिचं मनन करणे किंवा चिंतन करणे याला अवधान हा शब्द प्रेरित होतो. म्हणून माऊली सांगतात की अवधान ऐकीजे तरी अवधान ऐकीजे मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे ते प्रतिज्ञोत्तर उघड ऐका. म्हणजे माऊली सांगतात जे मी प्रतिज्ञा करते ती तुम्ही उघड ऐका. म्हणजे आता माऊलीने प्रतिज्ञा केली, या अध्यायात एक विशिष्ट महत्व सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरी कशी निर्माण झाली हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण ज्ञानेश्वरीचा विचार केला तर आधी भगवद्गीता 700 श्लोक निर्माण झाले. 700 श्लोक. आता गीता सांगणं तात्पर्य एक महत्वाचं आहे. गीता फक्त अर्जुनाला सांगितली हे निमित्त झालं, कारण संत सांगतात संत ते देव, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत हे देवच असतात, फक्त निमित्त काय? प्रतिमा आहे. तसंच फक्त सांगायचं तात्पर्य अर्जुन झाला, परंतु ही ज्ञानेश्वरी किंवा गीता ही संपूर्ण जगाला कळावी. बरोबर आहे की नाही? ज्ञानोबरायांनी तोच विचार आशावाद घेतला की हे ईश्वरची माझे घर, हे ईश्वर माझं घर आहे. काय? जे खांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रीती वाढव. बरोबर आहे की नाही? माऊलींनी विचार फक्त राष्ट्राचा केला नाही, गावाचा केला नाही, तर संपूर्ण जगाचा विचार माऊली इथं प्रतिपादित करतायत. माऊलींचा विचार सांगायचा झाला तर माऊलींनी अनेक दुःख, आता काही लोक मानतात माऊली देव होते, त्यांनी त्रास सहन करणं साहजिक आहे, पण मला असं वाटतं की माऊली जरी देव असले तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. बरोबर ना? आपण सहज म्हणतो माऊली हे महाविष्णूचा अवतार होता, इथपर्यंत खरंय, पण नीट विचार करा. ज्यावेळेस माऊलींना 750 वर्ष झाली, 1200चा कालखंड नीट विचारात घ्या. माऊलींना एवढा त्रास झाला आळंदीमध्ये. माऊली ज्यावेळेस मधुकरी मागायला जायचे त्यावेळेस लोक त्यांच्या मधुकरीमध्ये माती टाकायचे, त्यांच्यावर शेण टाकायचे, अत्यंत क्रूर असा त्यांना अत्यंत त्रास दिला, परंतु माऊलीने तो विचार सहन केला. याचं कारण एक राजाऊ, ज्याला संतांना जगाची काळजी होती, जगाची काळजी असल्यामुळे संतांनी तो त्रास सहन केला. बरोबर आहे की नाही? म्हणून गीतेचं तात्पर्य काय? संस्कृत भाषेचं निरूपण मराठी भाषेत केलं आणि मराठी भाषेचा आशावाद लोकांना सहज भाषे माझे मराठीचे बोलू कौतुके. बरोबर आहे की नाही?